आणि आता बातमी येते अल्बानियाची। अल्बानिया देशाने एक आगळा वेगळा प्रयोग केलेला आहे। अल्बानियाने त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये चक्क एआय मंत्र्याची नियुक्ती केलेली आहे। जगातल्या पहिल्या एआय मंत्र्याचं नाव आहे डिएला। देशातला भ्रष्टाचार संपवण्यासाठी अल्बानिया सरकारने या एआय मंत्र्याची निर्मिती आणि नियुक्ती केलेली आहे। आता त्यांचा हा प्रयोग कितपत यशस्वी ठरतो, तो यशस्वी ठरतो का आणि खरंच त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला तर पाहूया एक रिपोर्ट। 100% भ्रष्टाचार मुक्त राष्ट्र बनवण्याचा निर्धार। भ्रष्टाचार रोखण्यासाठी एआय मंत्र्याची नियुक्ती। सरकारी टेंडरवर एआय मंत्री नजर ठेवणार। हो, तुम्ही ऐकलं ते अगदी बरोबर आहे। सार्वजनिक क्षेत्रात भ्रष्टाचार रोखण्यासाठी एआय मंत्री काम करणार। पण हा एआय मंत्री भारतीय संसदेच्या मंत्रिमंडळात येणार नाहीये, तर अल्बानिया देशाच्या संसदेत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। जगभरात एआय तंत्रज्ञान अजूनही टेक कंपन्या आणि रिसर्च लॅब पर्यंत मर्यादित आहे आणि सर्वसामान्यांमध्ये एआयचा वापर सोशल मीडियावर व्हिडिओ जनरेट करण्यापुरता। पण अल्बानियानं या तंत्रज्ञानाला थेट राजकारणाच्या खुर्चीवर बसवलं। अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी मंत्रिमंडळात डिएला या व्हर्च्युअल मंत्र्याची घोषणा केली आहे। आता ही डिएला नेमकी कशी दिसते ते पहा। अल्बानियन भाषेत डिएलाचा अर्थ सूर्य असा होतो। पारंपरिक अल्बानियन पोशाखात दिसणारी ही डिएला ही कोणी व्यक्ती नसून ती पूर्णपणे एआयवर आधारित एक डिजिटल मंत्री आहे। या व्हर्च्युअल मंत्र्याचं काम सरकारी प्रकल्पांच्या निधीवर नजर ठेवणं आणि विशेषतः सार्वजनिक निविदांमध्ये होणारा भ्रष्टाचार रोखणं हे असेल। डिएला सरकारी सेवांबद्दल जनतेला माहिती देणार आहे, ज्यामुळे अल्बानियन सरकारचा कारभार पारदर्शी दिसेल असं पंतप्रधानांचं मत आहे। पण खरंच ही डिएला सरकारी भ्रष्टाचार रोखू शकेल का, हा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल। तर यावर एआय तज्ञांचं मत काय आहे पाहूयात। आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मुख्यतः सरकारी कंत्राट आहेत, सरकार जी मोठ्या प्रमाणावर खरेदी करतं आणि ज्याच्यामध्ये अनेकदा 3 कोटेशन मागवून गोष्टी घेतल्या जातात, पण ती तिन्ही कोटेशन मॅनेज केलेली असतात, बाजारभावापेक्षा जास्त किमतीला ही कोटेशन असतात। तर त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला तर या क्षेत्रातला जो भ्रष्टाचार आहे तो निश्चितपणे सापडू शकेल, कमी होऊ शकेल, किमान जे शीर्षस्थ नेतृत्व आहे त्यांच्या नजरेसमोर येऊ शकेल की या क्षेत्रात भ्रष्टाचार होतो आहे का नाही होते। कारण बरेचदा असं होतं की सरकारला रोजच्या रोज हजारो निर्णय घ्यायचे असतात आणि त्यामुळे अशा प्रत्येक गोष्टीत बारकाईने तपासणं ना सरकारला शक्य असतं, ना सरकारच्या ऑडिटिंग जी ऑडिट करणारी यंत्रणा असते त्याला शक्य असतं। जे तंत्रज्ञान आलेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याचा वापर आपण खूप चांगल्या आणि पॉझिटिव्ह प्रकारे करू शकतो। आणि या चांगल्या आणि पॉझिटिव्ह प्रकारे जेव्हा आपण त्याला रोबोटिक्स मध्ये म्हणजेच रोबोट्सला कनेक्ट करू शकतो, तेव्हा आपण याचा खूप अतिउत्तम वापर करू शकतो। याच्यामध्येच आपल्याला लक्षात येईल की त्याच्याकडे जो सोर्स आहे तो ऑथेंटिकेट दिला तर कुठल्याही चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या होणार नाही आहेत आणि जे उत्तरे येतील, जे व्हेरीफाय करून येणारे उत्तरे आहेत ते तशा प्रकारे आपण प्रोग्राम्स चांगल्या प्रकारे करू शकतो आणि हे एक देशाला खूप चांगल्या प्रकारे पुढे नेण्याचं टूल जे आहे ते आपल्याला होताना इथे दिसणार आहे। आता अल्बानियन सरकारनं डिएलाची मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे खरी, पण तिला संवैधानिक मान्यता मिळेल का याचा निर्णय अजून व्हायचा आहे। कारण डिएलाला संवैधानिक मान्यता मिळवण्यासाठी देशाच्या संविधानात बदल करावा लागणार आहे। एआय मंत्र्याला संविधानिक मान्यता मिळणार? कायदेशीर तज्ञांनुसार एआय मंत्री डिएलाचा अधिकृत दर्जा आणि संवैधानिक स्थान याबाबत अनेक प्रश्न बाकी आहेत। अल्बानियाच्या सत्ताधारी सोशलिस्ट पार्टीनं नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत 140 पैकी 83 जागा जिंकून सलग चौथ्यांदा सत्ता मिळवली। मात्र संविधान बदलण्यासारखी मोठी पावलं उचलण्यासाठी त्यांना 93 जागांची आवश्यकता आहे। त्यामुळे एआय मंत्र्यांचा सरकारमध्ये समावेश करण्यापूर्वी विरोधकांची अनुमती मिळवणं गरजेचं आहे। 1990 मध्ये कम्युनिस्ट राजवटीच्या पतनानंतर भ्रष्टाचार ही अल्बानियासाठी सगळ्यात मोठी समस्या राहिली आहे। या समस्येवर डिएला या आभासी मंत्र्याची नियुक्ती करण्याचा प्रयत्न कितपत यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी।